नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. आपल्या सर्वांना माहिती आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जी पोकरा योजना आहे ती आता काही जे गाव आहेत म्हणजे त्यामध्ये टप्पा दुसरा आता सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये आता नेमके कोणकोणत्या योजना असणार आहेत या संदर्भात आपण माहिती पाहू. व्हिडिओला सर्व लाईक करा. यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करायला आपण विसरू नका. संपूर्ण बातमी याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजे पोकरा 2.0 म्हणजे टप्पा दुसऱ्यामध्ये आपलं जर गाव असेल तर आता कोणकोणत्या याच्यामध्ये अर्ज करू शकता, कोणकोणते नेमकं अर्ज असणार आहेत. जसं की आपण पाहिले की महाडीबीटी एक पोर्टल आहे आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे. तर त्या अंतर्गत आपण कोणकोणत्या याच्यासाठी अर्ज करू शकतो, कोणकोणते जसं की आपण सुरुवातीस पाहू की सिंचन प्रकल्पामध्ये विहीर, सामूहिक शेततळे, सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासाठी अर्ज करू शकता. दुसरं म्हणजे जैविक उत्पादने जसे की सेंद्रिय खत असेल, गाढूळ खत असेल, जैविक खत असेल, कीटकनाशके असेल याच्यासाठी अर्ज हे जे प्रकल्प आहेत हे राबवण्यात येत असतात. अवजार ज्या याच्यामध्ये ट्रॅक्टर चलित अवजारे असतात, पॉवर टिलर, बैल संचलित आणि मनुष्य संचलित अवजारेसुद्धा यामध्ये असतात. प्रक्रिया उद्योगामध्ये धान्य प्रक्रिया उद्योग आहे आणि कृषीपूरक उद्योगामध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कुक्कुटपालन महत्त्वाचं आहे. शेळीपालन त्याच्या महत्त्वाचं आपल्याला याद्वारे प्रकल्पाद्वारे आपल्याला भेटत असतात. शेळीपालन, कुक्कुटपालन असेल यासाठी सुद्धा अर्ज करू शकता. शेळीपालन असेल त्यासाठी पण अर्ज करू शकता. मधमाशी पालन, रेशीम उद्योग. तर खालील देण्यात आलेला आहे बियाणे प्रकल्पसुद्धा आहे. गोदाम, कोल्ड स्टोरेजसाठी आहे. बायोगॅस व जैव इंधन निर्मिती इतके आपण प्रकल्पासाठी अर्ज करू शकता. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.